सकाळची इतकी गडबड असते ना की काय बनवू काय नाही कळतच नाही. तर फ्रीजमध्ये थोडेसे बीन्स होते आणि बटाटा पण मला वाटतं एकच होता. त्यानंतर म्हटलं बीन्सची भाजीच बनवूया, दोघांपुरते इनफ आहे. मग कांदा टोमॅटो मस्त बारीक कापून घेतले, ते फ्राय केले तेलामध्ये. ते फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपले मसाले ॲड केले आणि मग इथे बीन्स आणि बटाटा ते पण टाकलं. मस्त एकजीव करून वाफेवरती शिजायला लावलं आणि कुकरमध्ये पण शिजतं, पण म्हटलं वाफेवरती शिजूया. आणि इथे मी चपात्यांचं पीठ रेडी करून ठेवलेलं. मग चपाती लाटायची होती. तर चपातीचं असं आहे का चपाती आज मी बऱ्याच दिवसांनी करायला घेतली आणि चपाती मला जास्त येत पण नाही बनवता. खूप महिन्यानंतर किंवा वर्षानंतरच मी चपाती बनवायला घेतली असेल, ते पण अशा 5-6 चपात्या. नाहीतर हार्डली कधी चपातीचं पीठ राहिलं तर 1-2 चपाती मी बनवते, पण त्या पण प्रॉपर बनत नाही. म्हटलं आज आता बनवावीच लागेल. मी व्हिडिओ पण ठेवलेला शूट करायला. म्हटलं बघू व्हिडिओमध्ये तरी व्यवस्थित दिसेल का. आणि ऋषिकाची गडबड माझ्या मागे चालूच होती. तर चपाती सर्व लाटून ठेवलेली मी आणि फक्त त्या मला शेकायच्याच होत्या. म्हटलं ठीक आहे व्हिडिओ पण करून घेऊया. आणि ऋषिका एका हाताने मला खाली ओढते. इथे तवा पण गरम नाही. सकाळची बघा किती धावपळ असते मागे, एकच काम नसतं. आमच्या मुलांना सांभाळून इथे स्वयंपाक करून सर्व हँडल करावं लागतं आणि त्यातल्या त्यात त्यांच्यावरती लक्ष पण ठेवावं लागतं. ऋषिकाला असंच व्यवस्थित म्हणजे बघितलं नाही ना, ती काही पण करू शकते उद्योग. ती काही पण करते की हे खा ते खा, हे उचलून खा. लहान मुलांना इतकी समज नसते आणि कसं तिच्या मागे मला 2-2 मिनटाला पळायला लागतं का ही नक्की काय करते. तिचा आवाज आला तर ठीक आहे आणि ती शांत बसली ना तर नक्की कुछ तो गडबड आहे असं असतं. आणि इथे चपाती पण मस्त शेकून झालेली. माझी शेवटची चपाती होती. आम्हाला बाहेर जायचं होतं म्हणून मी रेडी व्हायचं होतं. त्यातल्या त्यात ऋषिकाला जेवण द्यायचं होतं. तिला जेवण नसलं ना प्रॉपर तर ती मग अशी चिडचिड करते, मग सारखी माझ्या मागे असते. आणि प्रॉपर जेवण नाश्ता वगैरे असेल ना तिला टायमिंगवरती, मग ती छानपैकी अशी खेळते. मग तिची काहीच कटकट नसते मला. मी माझं काम करणार आणि ती तिची टी व्ही बघणार किंवा खेळणार एकटी असं असतं. मग मला ऑमलेट बनवायचं होतं. मग इथे 2 अंडी घेतलेली, बारीक चिरलेला कांदा आणि मिरची. ऋषिका पण ऑमलेट खाते पण ती प्लेन खाते. म्हटलं बघू ही ऑमलेट खाणार आहे की नाही. मग इथे तवा पण गरम झाला, त्यामध्ये तेल टाकलं आणि ऑमलेट करायला टाकलं. मग इथे पाव आणि ऑमलेट पण रेडी होतं. मग त्यानंतर ऋषिकाला आंघोळ वगैरे घातली, तिला मस्त कपडे घातले आणि हे तिच्या माऊने घेतलेले कपडे आहेत आणि म्हणजे माझ्या सिस्टरने झुडिओमधून हा सेट घेतला आहे. तुम्ही बघितलंच असेल मागच्या ब्लॉगमध्ये. आणि इथे ऋषिका डान्स पण करते थप्पड मारोगी. तिला डान्स